या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. राधानगरी तालुक्यात वंचित बहुजन आघाडीने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर करत राजकीय वातावरण तापवले आहे. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार वंचित बहुजन आघाडी राधानगरी तालुका यांच्या वतीने तालुक्यातील 5ही जिल्हा परिषद मतदारसंघासह 10 पंचायत समिती मतदारसंघांमध्ये उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. तालुक्यातील बहुजन समाज ठामपणे वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी उभा असल्याने सर्व उमेदवार पूर्व ताकदीनिशी निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. लोकसभा व विधानसभा निवडणुकांप्रमाणेच प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघात पक्षाचा मजबूत व विश्वासू मतदार वर्ग असल्याचा दावा यावेळी करण्यात आला. प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघात अंदाजे 5 ते 6 हजार मागासवर्गीय मतदार असल्याने या मतांच्या प्रभावातून स्थानिक राजकीय गणित बदलण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात आली. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडी सत्तेचे समीकरण बदलणारा महत्त्वाचा घटक ठरू शकतो असा ठाम विश्वास बैठकीत व्यक्त झाला. युतीचा प्रस्ताव आल्यास योग्य वेळी त्यावर विचार केला जाईल, अन्यथा वंचित बहुजन आघाडी स्वबळावर पूर्ण ताकदीने निवडणूक लढवणार असा निर्णयही यावेळी जाहीर करण्यात आला. या बैठकीसाठी जिल्हा महासचिव दीपक कांबळे, तालुकाध्यक्ष प्रवीण कांबळे, जिल्हा खजिनदार डॉक्टर अरबी कांबळे, तालुका महासचिव नितीन कांबळे, प्रसिद्धी प्रमुख रवी कांबळे यांच्यासह युवराज कांबळे, तुकाराम कांबळे, अमोल कांबळे, विकास कांबळे, दिलीप कांबळे, सुजल कांबळे, शिरसेकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.